दाता तो दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सदजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की अशी कोणती वस्तू आहे की ती आपल्याला किचन ओट्यावर जाळायची आहे आणि ती का जाळावी, त्याचं महत्त्व काय आहे आणि ती वस्तू किचन ओट्यावर जाळल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत। त्यासाठी कृपया व्हिडिओ पूर्ण पहा, आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। तर पहा, किचन ओट्यावर म्हणजे किचन मध्ये जेव्हाही आपण स्वयंपाक करत असतो तर आपला बराच वेळ हा किचन मध्ये जात असतो। तर किचन मध्ये जे काही आपण अन्न बनवतो, जे काही पदार्थ बनवत असतो, त्यामुळे आपल्याला एनर्जी प्राप्त होत असते, कारण जगण्यासाठी अन्न हे अत्यंत महत्त्वाची अशी ती आपली गरज आहे। जेवण बनवताना किंवा स्वयंपाक बनवताना आपल्या मनात ज्या काही विचारांचं चक्र सुरू असतं, जे विचारांचं वादळ सुरू असतं, मग ते नकारात्मक असेल किंवा सकारात्मक असेल, तर त्याचा परिणाम आपल्या जे काही आपण पदार्थ बनवतो त्याच्यावर ते इनडायरेक्टली तो परिणाम होत असतो। आणि म्हणूनच जर आपण अगदी सकारात्मक विचार करून जर स्वयंपाक बनवला तर त्या जेवणाला चव असते, त्याचबरोबर ते जेवण जे कोणी खात असतं तर त्यांच्या मनातही तशा पद्धतीचे चांगले विचार जात असतात। म्हणूनच प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो बघा, बऱ्याच वेळेला आपलं घर आहे त्याच्यामुळे काही ना काही कुजबूज वगैरे, थोडंफार भांडणी वगैरे सुरूच असतात, पण जेवण बनवताना ते सर्व विचार बाहेर ठेवायचे आणि त्यानंतरच आपण चांगले स्वच्छ फ्रेश होऊन हातपाय धुवून मग स्वयंपाक बनवायचा आहे। आपला मनातही अतिशय सकारात्मक विचार ठेवायचे आहेत। कितीही संकट असेल, भांडण झालं असेल, टेन्शन असेल, तरीही तशातच आपण जेवण बनवलं तर आपल्यासोबतच जे काही समस्या असतील त्या आपल्यापर्यंत असतीलच, पण तेच पदार्थ आपली मुलं खात असतात, त्यांच्या मनावरही तसाच परिणाम होत असतो, नकारात्मक गोष्टी त्यांच्या मनात जात असतात। म्हणूनच जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तर त्यावेळेला अतिशय सकारात्मक विचार करायचा आहे। आणि जर समजा बऱ्याच वेळेला पहा, मन आपलं खरंच म्हणजे समजा भांडण वगैरे झालेली असेल, घरात काही अडचणी असतील, संकट असेल, तर त्यावेळेला आपण कितीही विचार केला तरी सुद्धा मनातले ते विचार आपले जात नाही। आणि विशेष करून स्वयंपाक करताना आपण शांत असतो आणि त्यावेळेला आपलं मन आपल्याशी कंटिन्यू ते बोलत असतं। म्हणूनच अशा वेळेला काय करायचं, तर तुम्ही ते विचार थांबूच शकत नाहीत। अशा वेळेला जे काही तुम्हाला मंत्र आवडत असेल, जे काही देवाचं नाव आवडत असेल, तर थोडं मोठ्याने म्हणजे तुम्हाला ऐकायला येईल अशा आवाजात नामस्मरण करत जेवण बनवायचं आहे। अशा पद्धतीने केलं तर जे काही आपल्या मनातील विचार आहेत तर ते कमी होत होत नंतर ते विचार आपले निघून जातात। आणि आपल्या मनात समजा जर मंत्र नसेल बोलायचा तर मग तुम्ही अशा वेळेला जे काही देवांची गाणी आवडत असतील, भजनं आवडत असतील, ते सुद्धा तुम्ही कमी आवाजात किचनमध्ये लावून ते तुम्ही तुमच्या परीने ते ऐकत ऐकतही जेवण बनवू शकतात, की जेणेकरून तुमच्या मनातील जे निगेटिव्ह विचार आहेत, नकारात्मक विचार आहेत, तर ते कमी होण्यास मदत होत असते। त्याचबरोबर तुमचं मन प्रसन्न होत असतं। जी आपली आवडती भजनं असतील ती लावताना ती ऐकत ऐकत तुम्ही जेवण बनवू शकतात। अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात, कारण जे काही आपण स्वयंपाक करत असतो त्या प्रत्येक पदार्थ बनवत असताना आपल्या मनातील जे काही विचार असतील, अगदी नकारात्मक असतील तर नकारात्मक विचारांचा प्रभाव त्या जेवणावर पडतो, सकारात्मक विचार असतील तर सकारात्मक विचारांचा प्रभाव जेवणावर पडतो। बऱ्याचदा पहा, असं होत असतं की मुलं मुली वगैरे असतील तर ते ऐकत नाही किंवा चिडचिड करतात। अशा वेळेला सुद्धा तुम्ही मनात नामस्मरण करत किंवा काही स्तोत्र मंत्र ऐकत तुम्ही जर स्वयंपाक बनवला तर जेवण ते अतिशय ते जेवण सुद्धा म्हणजे आपण जे पाणी अभिमंत्रित करत असतो, जल अभिमंत्रित करत असतो, तेव्हा सुद्धा आपण काय करतो की तो तांब्या असेल पाण्याचा किंवा जे काही भांड असेल त्याच्यावर हात ठेवतो किंवा हातात धरून मंत्र बोलतो, स्तोत्र बोलतो आणि ते जल अभिमंत्रित होत असतं, बरोबर। तशाच पद्धतीने जेवण सुद्धा याच्यावर सुद्धा त्या मंत्र स्तोत्राचा परिणाम होत असतो। म्हणून स्वयंपाक करताना पॉझिटिव्ह राहून
आणि मंत्र स्तोत्र उच्चार करत आपण, अगदी मोठ्याने नसेल शक्य, जॉईंट फॅमिली असेल तर काही गोष्टी शक्य होत नाहीत, तर अशा वेळेला तुम्ही मनातल्या मनात नामजप करतही स्वयंपाक बनवू शकतात. बऱ्याच घरांमध्ये एकत्र फॅमिली असेल तर त्यावेळेला एकमेकांचं घरात पटत नसेल, तर अशा वेळेला तर जाणीवपूर्वक आपण मनात सकारात्मक विचार ठेवून की ज्या व्यक्तींशी आपलं पटत नाही तर त्या व्यक्तींशी आपलं एकमेकाशी चांगलं पटावं, प्रत्येकाच्या मनात सकारात्मक विचार राहावेत, असे सारखे ते मनात विचार आणून जेवण बनवलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला चांगला परिणाम बघायला मिळेल. जर एखादी व्यक्ती तुमचं ऐकत नसेल, म्हणजे चांगल्या गोष्टी तुम्ही सांगत असतील आणि ऐकत नसेल, अशा वेळेला तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर तर आपल्याला आता किचन ओट्यावर काय जाळायचं आहे, तर किचन ओट्यावर जे काही जाळणार आहोत ते अतिशय महत्वाचं आहे. किचन ओटा हा स्वच्छ करायचा आहे. आपलं जे काही दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर भांडी वगैरे अगदी लगेचच घासून ठेवले तर अतिउत्तम. नसेल शक्य तर तुम्ही जमा केले तरी हरकत नाही, जर कामवाली वगैरे असेल तर. पण किचन ओटा अगदी व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय जो मी आता सांगणार आहे हा किती दिवस करायचा आहे, तर याच्यासाठी विशेष असं बंधन नाहीये की हा तुम्ही 21 दिवस करा, 41 दिवस करा किंवा 108 दिवस करा, असं काहीही नाहीये. पण जर तुम्ही 40 दिवसांपेक्षा जास्त केलं तर अतिउत्तम. कारण कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट मिळायला ठराविक दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. असं नाही की 2 दिवस केला आणि लगेचच रिझल्ट दिसेल, असं होत नाही. अगदी नित्य नियमाने तुम्ही दररोज केलं तरीही चालू शकतं. एखाद्या दिवशी चुकून विसरलात तरी पण हरकत नसते, पण हा नियम कायमचाच ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तर हा उपाय का करावा, कारण आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे, वास्तुदोष असेल तर तो सुद्धा निघून जाण्यास मदत होत असते. त्याचबरोबर पितृदोष असेल तोही निघून, म्हणजे ऍटलिस्ट त्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होत असते पितृदोष असेल तर. त्यानंतर की घरात अन्नपूर्णा मातेची अखंड कृपा राहते. अन्नपूर्णा मातेची आपल्यावर कृपा असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होत असते. अजून एक महत्वाची गोष्ट सांगते, ती म्हणजे की जर आपण किचन ओटा स्वच्छ करून त्या ठिकाणी जे मी सांगणार आहे ते पदार्थ, त्या वस्तू जाळल्याने काय होतं का, तर पहा की आपल्या किचनमध्ये जे आपलं स्वयंपाकघर असतं त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला सर्व देव एकदा तरी येत असतात, असं मी स्वतः वाचलेलं आहे आणि ऐकलेलं सुद्धा आहे. आणि म्हणूनच जर भगवंत एकदा तरी आपल्या किचन मध्ये येतच असतात, अगदी न चुकता हे असतं त्याच पद्धतीने, म्हणूनच आपण सुद्धा आपला किचन ओटा स्वच्छ ठेवायचा. त्याचबरोबर किचन मध्ये जर हे वस्तू जर जाळल्या तर त्यामुळे भगवंताची अखंड कृपादृष्टी आपल्यावर राहते. ती जी आपण वस्तू किचन ओट्यावर जाणार आहोत त्यामुळे भगवंत प्रसन्न होत असतात, म्हणून आपण हे करायचं आहे. तर अगोदर मी सांगितलं की नकारात्मक शक्ती कमी होते, अन्नपूर्णा मातेची कृपा राहते आणि भगवंत आपल्या किचन मध्ये येत असतात. सर्व देव आपल्या किचन मध्ये एकदा येतच असतात, म्हणून आपण जर त्या ठिकाणी ह्या वस्तू जाळल्या तर त्याच्याने ते प्रसन्न होतात, म्हणून आपण करायचं आहे. ठीक आहे. तर आता काय जाळायचं आहे हे मी सांगते. तर किचन ओट्यावर अगदी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असं काही न बघता किचन ओटा स्वच्छ झाल्यानंतर रात्रीच्या वेळेलाच हा उपाय करायचा आहे. कोणत्या दिवसापासून सुरुवात करायचं वगैरे त्यासाठी बंधन नाही. मासिक धर्म असेल तरीही तुम्ही, म्हणजे सुतक वगैरे असेल, काही असेल तरी हा उपाय करू शकतात. त्यानंतर की दिशा बघायचं नाहीये, दिवस बघायचा नाहीये आणि कुठलाही नियम न पाळता, म्हणजे मासिक धर्म वगैरे असं काही न पाळता आपण नित्य नियमाने हे करायचं आहे. तर किचन ओट्यावर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंती असेल, दिवा जो आपण बोलतो दिवाळीत वगैरे आपण घेतो तसं असेल तर अतिउत्तम. शक्यतोवर मातीचं असलेलं जास्त चांगलं, आणि नसेल तर जे असेल ते तुम्ही घेऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला फक्त 3च वस्तू लागणार आहेत, ते म्हणजे कापूर, लवंग आणि गाईचं तूप.
तर काय करायचं आहे, त्यासाठी एक पंती घ्यायची, त्याच्यामध्ये भीमसेनी कापूरच आपल्याला घ्यायचा आहे. जरी महाग असला तरीही भीमसेनी कापूर आणायचा, अगदी थोडा थोडा वापरा हवं तर, पण भीमसेनी कापूर आणायचा आहे. त्याचा एक ते तुकडे स्वरूपातच असतात, तर तुम्ही त्याचा 1-2 तुकडे त्याचे घ्यायचे आहेत अंदाजाने. भीमसेनी कापूर घ्यायचा, त्याच्यावर 2 लवंग ठेवायचे आहेत. लवंग घेताना ते फूल असलेले लवंग घ्यायचे आहेत, तुटलेले वगैरे लवंग घ्यायचं नाही. फूल असलेलं लवंगचंच महत्व असतं पूजेमध्ये. कापूर घ्यायचा, त्याच्यावर 2 लवंग ठेवायचे आणि त्याच्यावर साजूक तुपाचे 2-3 थेंब टाकायचे आहेत. साजूक तूप आपल्याला खूप लागणार आहे असंही नसतं, अगदी 2-4 थेंब टाकायचे. आणि तो कापूर आहे तर ते आपल्याला सर्व प्रज्वलित करायचं आहे. ते प्रज्वलित करताना कुठला मंत्र म्हणावा किंवा काय म्हणावं असा सुद्धा नियम नाहीये, पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल तो तुम्ही बोलू शकतात. तुमचा इष्ट दैवताचा मंत्र बोलू शकतात किंवा अन्नपूर्णा मातेचा मंत्र बोलू शकतात, किंवा काहीही तुम्हाला जे देवाचं नाव आवडत असेल ते बोलता बोलता केलं तरी चालू शकतं, आणि काही नाहीच बोलले तरीही चालतं. यासाठी की मंत्र वगैरे स्पेसिफिक असा मंत्र बोललाच हवा असं सुद्धा नाहीये. कापूर, 2 लवंग आणि साजूक तूप एवढंच आपल्याला हवंय. ते प्रज्वलित करायचं, त्या ठिकाणी थांबायचं, नामस्मरण करत राहायचं आणि त्यानंतर मग ते तिथे तसंच राहू द्यायचं रात्रभर. आणि नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जे काही ते जाळल्यानंतर थोडंफार रक्षा वगैरे ते राख सारखं असतं तर ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतात. एका पिशवीत जमा करायचं आणि नंतर एखाद्या दिवशी तुम्ही ते पाण्यात टाकलं तरी चालू शकतं. अगदी साध्या पद्धतीने आहे, पण हे नित्य नियमाने करा, याची तुम्हाला अतिशय दिव्य अनुभव जरूर मिळतील. पण हे अगदी 2-4 दिवस करायचं, मध्ये 8 दिवस करायचं नाही, असं करू नका. अगदी नित्य नियमाने कायमस्वरूपी हे करायचं आहे. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.